नागपुरातील एनजीओ मधल्या लैंगिक छळ प्रकरणाला एक नवं वळण लागलंय। रियाज काझी विरोधातील आरोप इतर महिला कर्मचाऱ्यांनी फेटाळलेत। रियाज काझी विरोधात धर्मांतरासाठी दबाव आणि लैंगिक छळाचे आरोप झालेले आहेत। 2024 पासून एनजीओ मध्ये काम करणाऱ्या इतर महिला कर्मचाऱ्यांनी मात्र हे आरोप फेटाळलेत। तक्रारदार मुलींविरोधात आधीच शिस्तभंगाची कारवाई सुरू होती। वारंवार अनुपस्थित राहत असल्यानं तक्रारदार तरुणीला 2 एप्रिलला कारवाईचा इशाराही देण्यात आला, असंही त्या महिला कर्मचाऱ्यांनी सांगितलंय। संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाल्यास सत्य समोर येईल असा इतर महिला कर्मचाऱ्यांनी विश्वास व्यक्त केलाय। नागपूरमधल्या एनजीओ मधल्या लैंगिक छळ प्रकरणी एक धक्कादायक वळण घेतलेलं आहे। इतर महिला कर्मचाऱ्यांनी असा विश्वास व्यक्त केलाय की हा जो काझी आहे त्या विरोधातली ही तक्रार कदाचित चुकीची आहे। लैंगिक छळ प्रकरणाला एक नवं वळण लागतंय। ज्या महिलांनी त्याच्यावरती लैंगिक अत्याचाराचे आरोप केलेले आहेत त्या रियाज काझी विरोधातील आरोप इतर महिला कर्मचाऱ्यांनी फेटाळलेले आहेत। रियाज काझी विरोधात धर्मांतरासाठी दबाव आणि लैंगिक छळाचे आरोप करण्यात आलेले आहेत। मात्र 2024 पासून एनजीओ मध्ये काम करणाऱ्या इतर महिला कर्मचाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावलेत। तक्रारदार ज्या मुली आहेत त्यांच्या विरोधातच आधीच शिस्तभंगाची कारवाई सुरू असल्याचं या महिला कर्मचाऱ्यांनी म्हटलंय। दरम्यान नागपुरातलं हे जे सगळं प्रकरण आहे त्या प्रकरणाची जेव्हा निष्पक्ष चौकशी होईल त्यानंतर आता सत्य समोर येईल। अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून। नक्कीच, कारण ज्याप्रमाणे हे प्रकरण समोर आलेलं होतं आणि नागपुरातील एनजीओ मध्ये धार्मिक दबाव टाकून त्याचबरोबर लैंगिक छळाची तक्रार प्राप्त झालेली होती आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत रियाज काझी याला अटकही केलेली आहे आणि सध्या त्याची पोलीस कोठडी सुरू आहे। मात्र याच एनजीओ मध्ये काम करणाऱ्या ज्या काही महिला आहेत त्या देखील हिंदू आहेत आणि त्यांनी हे आरोप फेटाळलेले आहेत। कुठल्याही प्रकारचा अशा प्रकारे अनुभव आला नसल्याचं त्यांनी पोलिसांना माहिती दिलेली आहे। पोलिसांनी जेव्हा सखोल चौकशी केली मात्र आता त्यामुळे या प्रकरणाची त्यांनीही चौकशी करण्याची मागणी केलेली आहे। या चौकशीनंतर जे आहे ते सत्य समोर येईल। मात्र या देखील ज्या महिला आहेत या 2024 पासून तिथे काम करतात आणि अशा प्रकारच्या कुठल्याही घटना त्यांच्यासोबत किंवा त्यांच्या समोर झालं नाही असं त्यांनी या पोलीस चौकशीत समोर सांगितलेलं आहे आणि सखोल तपासणीची देखील त्यांनी मागणी केलेली आहे। जी जितेंद्र, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।